साठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कर्जमाफीचे निकष आठवडाभरामध्ये निश्चित। राज्यभरातील कर्जदार शेतकऱ्यांच्या नजरा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कर्जमाफीचे निकष आठवडाभरामध्ये निश्चित होणार असून 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार। मार्चमधील नुकसानीसाठी 6 कोटी 82 लाखांच्या मदतीला मंजुरी। मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 82 लाखांचा निधी मंजूर झाला असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। यंदाचा खरीप हंगाम संकटामध्ये। पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एल निनोची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज आहे। सध्या जर बघायला गेलं तर एल निनोमुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यावरती जमा होणार। अधिकाऱ्यांच्या रजा सुट्ट्या रद्द। युद्ध पातळीवरती काम करण्याच्या सूचना। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या। सरकारने आडमोठी भूमिका घेतली तर गंभीर परिणाम होणार। सातारा गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेची सरकारकडे मागणी। पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध। छगन भुजबळ यांची माहिती। भीतीपोटी आवश्यक खरेदी टाळा असं देखील आता छगन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे। इंधन साठा पुरेसा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा। 30 जून पूर्वी कर्जमाफी पूर्ण करू। सिबिल स्कोअरची सक्ती नाही। राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटप वाढवण्याचे निर्देश देण्यामध्ये आले आहेत। सिबिल स्कोअरची सक्ती नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा देखील मार्ग मोकळा। घरी बोलावून मंत्री केले ही माझी चूक। उद्धव ठाकरेंचा बच्चू कडू यांच्यावरती प्रहार। घरी बोलावून मंत्री केले ही माझी चूक अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावरती निशाणा साधला। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांकडून कामचोर अधिकाऱ्यांची झाडाझडती। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। खरीप 2025 पीक विम्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषदेचे लाक्षणिक उपोषण। सध्या जर बघायला गेलं तर खरीप हंगाम तोंडावरती आला असताना अद्याप देखील पीक विम्याची रक्कमच जमा होत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी बघायला मिळत आहे। लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमच जमा होणे अत्यंत आवश्यक। महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। कोठे मुसळधार तर कोठे रिमझिम सरी। वाढत्या उष्णतेपासून दिलासा। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून आता अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला। पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। हेक्टरी 17,500 रुपये देण्यामध्ये येतील अशी घोषणा सरकारनं केली होती आणि सुरुवातीला आपल्याला असं सांगण्यामध्ये आलं होतं की जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे वितरण पूर्ण होईल असं अगदी खात्रीपूर्वक सांगितलं जात होतं। तसेच केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार या गोष्टीला दुजोरा दिला गेला। तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचे वाटप होणार अशा देखील मोठ्या घोषणा हवेत सोडल्या गेल्या। परंतु सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याचे वाटप सुरू झाले असले तरी अद्याप देखील असे लाखो शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, हा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे। खरीप हंगाम तोंडावरती असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत। आता पीक विम्याचे वितरण सुरू झाले असले तरी सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। गो तस्करांवरती होणार कारवाई। सध्या जर बघायला गेलं तर फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून गो तस्करांवरती आता थेट मोक्का लागणार।
मान्सूनचे शुभ वर्तमान महाराष्ट्रामध्ये वेळेवरती केरळमध्ये 26 मे पर्यंत दाखल होणार. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून हा वेळेवरती दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला आहे. कांद्याची कवडीमोल दराने विक्री उत्पादन मिळूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. उत्पादन होत असले तरी आता कांद्याला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याचं चित्र आहे. इंधनाची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवरती बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असून इंधनाची साठेबाजी करू देऊ नका असे देखील निर्देश दिले. बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यामध्ये आले, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून मिळाला दिलासा, रात्री उकाडा कायम. आज हलक्या पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी सतर्कतेचा देखील इशारा. पेरणीपूर्वीच बळीराजा संकटामध्ये, डिझेल महागल्याने मशागत खर्चामध्ये 20% झाली वाढ. खरीप हंगामाच्या तोंडावरती डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर 20% वाढले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी पालखी सीबीआयच्या रडारवरती, 5 राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका विक्रीचा खुलासा. महाराष्ट्र ठरले मुख्य केंद्र, तपास मोहीम सुरू असल्याची माहिती. मनोज जरांगेंचा सरकारला अंतिम अल्टिमेटम. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अंतरवालीमध्ये जाऊन केली मनोज जरांगे यांच्याशी चर्चा. आचारसंहितेमुळे कर्जमाफीला अडथळा नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी देखील दिलासा देणारी बातमी. कर्जमाफीची घोषणा विधान परिषद निवडणुकीच्या आधी केल्यामुळे वितरणाबाबत कोणतीही अडचण येणार नाही. सध्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. जगावरती इबोलाचे संकट, दिल्ली विमानतळावरती अलर्ट जारी. भारत आफ्रिका शिखर परिषद ही पुढे ढकलली. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार वाढ. इराण आणि अमेरिका युद्धस्थिती भयंकर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये सातत्याने वाढत असताना एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार असल्याची माहिती समोर आली. शासनाचा दिलासा, आता विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की कर्जमाफीबाबत सरकारने तयारी सुरू केली असून बँकांना त्यांच्याकडील माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकारने घेतलेला निर्णय हा वेळेमध्ये पूर्ण होईल. साधारणतः 30 जूनपूर्वी कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये येणार असून त्यानंतर शेतकरी नव्या हंगामासाठी कर्ज पात्र ठरतील. बँकांनी सरकारकडून रक्कम जमा होण्याची वाट न पाहता पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे असे निर्देश देण्यामध्ये आले असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता राज्यातील साधारणतः 35 ते 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. साधारणतः 30 जूनच्या आधीच कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया होणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे नक्कीच खरीप हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. लवकरच आता कर्जमाफी होणार. लोकसभा विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन. सध्या जर बघायला गेलं तर राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. आगामी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी शिवसेना पक्षाने आतापासूनच अत्यंत आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू केली आहे.
पाऊस खत टंचाईचे खरीपासमोर आव्हान, आढावा बैठकीमध्ये चिंता, राज्यामध्ये अवर्षणाचे संकट, यंदाच्या खरीप हंगामावरती एल निनोचे मोठे सावट आहे. त्यामुळे राज्यात सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज असून खत टंचाई देखील या ठिकाणी पडू शकते अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ, कोट्यावधीची जमीन खरेदी केली. जरांगेच्या निकटवर्ती या विरोधामध्ये थेट ईडीकडे तक्रार. सध्या जर बघायला गेलं तर जरांगे पाटलाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका, चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. तसेच सनद फी माफ करण्याची देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. टंचाईच्या भीतीने युरियाची दुप्पट विक्री, यंदा एकूण खत विक्रीमध्ये 4.25 लाख टनांची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. टंचाईच्या भीतीने युरियाची दुप्पट विक्री होत असल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे. ठिबक दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला, सूक्ष्म सिंचन साहित्याचे मागील वर्षीचे दर यंदाही कायम, शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील शेती व्यवस्थेवरती एल निनोचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे यंदा सूक्ष्म सिंचनामध्ये या ठिकाणी दरवाढ करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका कृषी आयुक्तालयाने घेतली. महत्त्वाची बातमी, घरकुलाचे थकीत हप्ते मिळणार, लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल. शासन निर्णय आलेला असून आता घरकुलाचे थकीत हप्ते मिळणार असल्यामुळे नक्कीच आता लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. पैसे लवकरच जमा होणार. शेतकरी मित्रांनो, आता सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. सरकारने तातडीने निधी देऊन हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. खरीप हंगाम तोंडावरती आलेला असून शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. ही बाब सरकारने लक्षात घेऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वितरण करणे आवश्यक आहे. सोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील लवकर मिळणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करावी. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.